महाराणीवाणी कशी झोपली, जसं का स्वतःच घर आहे काय की. हिची आता झोपच उडवते गधडीची. शेवंते, कसा त्रास दिलास ना तू मला, आता बघ मी तुला कसा त्रास देते ते. घे उसनं दे उसनं. ए शेवंते, शेवंते, ए शेवंते उठ. कोण आहे? कोण उठायले? झोपायचे आई, मला आता सुटवू नको. ए शेवंते, उगाच बडबडू नको. ती माय नाही मी, शिला आहे शिला. उठ जाग्यावरून. बापू, मी का शिलाचं स्वप्न बघायले की काय? मला तिचाच आवाज आलाय झोपेमध्ये सुद्धा. अगे भंगारची दुकान, उठ. वहिनी तुम्ही इथं? हो मी इथं. काय काय झालं वहिनी? मी भांडे रात्रीच घासून ठेवले, किचनची साफसफाई बी केली आणि ते फरशीवरचा डाग तेवढा बी पुसला मी. आता झोपू द्या की वहिनी. झोप ना? काहाचं झोप ना? सकाळचे 5 वाजले तर मला नाश्ता खायचा आहे, मला भूक लागली. एवढ्या सकाळी नाश्ता तुम्हाला पाहिजे? हो मला आताच नाश्ता पाहिजे, मला भूक लागली. पण वहिनी सकाळचे 5 वाजलेत ना, थोड्या वेळानं उठून करून देते ना. रात्री लय वेळ लागला झोपायला, लय कंबर दुखू लागली, पाय लय दुखू लागले माझे, म्हणून मग रात्री झेंडू बाम लावून झोपले होते. आता पाय लय दुखायले तर मी आता पण, तर मला झोप रात्री बराबर लागली नाही. थोड्या वेळानं उठून करून देते की वहिनी. ए नाटकं लावू नको, समजलं का? ते पाय काय दुखायले, तुमची कंबर दुखायली ते तुला माहित, मला काय माहित नाही. मला सकाळी सकाळी नाश्ता पाहिजे. ते सँडविच करून दे मला, पोहे बी कर काहीतरी, नाहीतर रव्याचा उपमा कर, समजलं काय? मला लवकर नाश्ता पाहिजे बघ. एवढ्या सकाळी सँडविच, पोह्याचा, रव्याचा उपमा, पोहे खायचे? वहिनी थोड्या वेळानं बनवून देते की, आता मला उठा वाटणं झालंय, माझ्या पायात ताकदच नाही राहिली बघा. काय माया गधडीची किटकिट मी मागं लागली. सकाळी रामपाऱ्यामध्ये हिला नाश्ता ढोसायचा आहे म्हणत गधडीला. मी ह्या वैजीबावर उठली मारायला. इतक्या सकाळीच्या बापानं नाश्ता केला होता का? सकाळी 5 वाजता वळून उठवायली. रात्री मला मरणाची झोप किती वेळची येईना गेली, काही नाही. झेंडूबाम लावू मी पायन कंबर चोळून घेतली आणि ही म्हणायली एवढ्या दिमाकाची बाई कुठली की, शिली खपन नाही झाली, मरणा झाली कुत्री कुठली की, मला सकाळी येऊन त्रास द्यायली. हे काय बोंबलायस ग? जागच्या जागी उठ लवकर. काय बोलली तू आता, सांग बरं मला. मी काय बोलले नाही. मी म्हणू लागले ते रवाय संपला काय की, आणि पोहे भरले नव्हते घरामध्ये, तर मग मी सँडविच करून देऊ का? फ्रीजमध्ये जेवढा काही टमाटर बीट काकडी विकडी असेल तर ते त्यात सँडविच करून देते नाही का? पोहे वगैरे नंतर मग 8-9 वाजता बाबाला सांगते आणायला, आणि मग त्यांनी आणले की मग तुम्हाला पोहे नाही तर मग रव्याचा उपमा करून देते. है ना, चालते ना असं? आता सँडविच तेवढं खाऊन घ्या, मी करून देते तुम्हाला. पोहे रवा नसेल तर नसेल, मला काही फरक पडत नाही. मला एक सँडविच बनवून दे आणि पराठा बनव. बापू आता पराठा बनवायचं, पीठ चुरा, हे करा ते करा, लय डोक्याला ताप झाला रे देवा. आणि आता रवा नाही म्हणलं, पोहे नाही म्हणलं, आणि आता जर म्हणलं तिला हाय घरामध्ये डब्यामध्ये करून दिलं ते तरी बरं होतं. पोहे नाही तर रव्या उपमा बिपमा. आता पीठ सुरू त्याचा भरा मसाला हे ते करा, कवा करू रे भगवंता? आता काय करू? आईला म्हणलं आता पोहे बी हात घरामध्ये करून देतो, तर माझ्या डोक्यावर बसायची होय, मला मारायची होय. त्यापेक्षा आता गुणानं पीठ चुरा. एक काम करते, हिला गुणानं पीठ चुरून तेल लावून जास्त त्याचा पराठा करून देते गदडीला. लय झालं हिचं. ए कुत्र्यावानी काऊन भुकायली? का फेमिकॉल लावला होता की काय बेडला? तिथं चिटकून बसलीस ते. उठ जाग्यावरून. हो हो वहिनी, तुम्ही जा आराम करा तुमच्या रूम मध्ये. मी आता गरमागरम पराठा आणि सँडविच घेऊन येते तुमच्यासाठी. ए लवकर ये, 15-20 मिनिटांमध्ये आली पाहिजे बघ माझ्या रूम मध्ये. मला गरमागरम नाश्ता लागतं या. लवकर ये, नाही तर बघ कुत्र्यासारखं धुलाई कराल तुई. हो 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 वहिनी, घेऊन येते मी. कुत्र्याच्या अवलादीची गधडी, लाज वाटत नाही जीवाला. सकाळी रामपाऱ्यामध्ये 5 वाजता हिला नाश्ता खायचा गधडीला. किती करून खाऊ घालाव हिला. काल चहा दिवसभर पिला, कॉफी प्यायली, बोंबलायली, दूध प्यायली. हिला नाश्त्याला गरमागरम करून द्या, फ्रूट कापून द्या, आणि आता सकाळी सकाळी हिच्या अंगात भूत घुसले का मी पागल झाले काम करून करून. माझं मला कळना झाले, लाज वाटना झाली हिला. माझ्या माईला माझ्या बापाला सांगून देते आता लय झालं हिचं कुत्रीचं. आता एकटी होते रूम मध्ये म्हणून हिला वहिनी वहिनी करावं लागलं, नाही तर ही का वहिनी फेक काय अशी राहते का?
जावावं लागल, करून देवावं लागल गधडीला, नाही तर मुहा जीव खायची होय. उंदराचं औषध असेल तर उंदराचं औषधच टाकून देते कुत्रीला. खिसाच खतम एकदाचा तिचा नमोवा, जाईल खपल मरल तरी. गधडीला काय खायचा जोर आला की कुत्रीला. रात्रभर काय झोपली नव्हती की काय, उपाशी होती की काय. रात्र मरणाचं खाल्लं की, मटण बिटन सगळं खाल्लं की, करुणीच्या ताटामध्ये मांडलं होतं की एवढं मोठं. काय रोग आला मग इतक्या सकाळी सकाळी नाश्ता करून मागायला. लईच भूक लागली असती तर हातानं करून खावा वाचतं. इतकं कसं उपीत करायला की मी ह्या जीवावर. इथे दाखवावं लागल आता एकदाची, काहीतरी करावं लागल. ए झालं नाही का ग? नाही झालं अजून. ए कशी बोलायलीस तू मला? हा का लई बोलली की काय? हा समजायली काय तू स्वतःला? तुला नाश्ता कर म्हणलं होतं, इथं येऊन भुकायलीस कुत्र्यावानी. राग आला की काय तुला कोण्या गोष्टीचा? नाही हो वहिनी, मी ते झोपीत हाव ना, तर माझं मलाच बडबडायले. मी म्हणलं माय तुम्हाला भूक लागली असेल म्हणलं, तेच विचार चालू लागला. म्हणलं पटपट करून तरी देवावं म्हणलं होतं. झालं आता बघा, पीठ चुरून ठेवले आणि हे आता काकडी बिकडी कापून सँडविच बनवून देते तुमचं गरमागरम. तुमच्या ताटामध्ये लावते, तुम्ही जा रूममध्ये आणि आणून देते तुम्हाला पराठा आणि हे सँडविच. ए शेवंते नाटकं करू नको बघ, समजलं का? हां बडबडायलीस, राग येत असेल त्या रागाला तू नेऊन घाल कुठे बी, समजलं का? मला लई लवकर भूक लागली बघ आता, मला थांबा वाटना झालंय. पटकन नाश्ता बनव माझा, सँडविच आणि माझा पराठा. लवकरात लवकर जास्त घी लाव त्या पराठ्याला आणि घेऊन ये. हो वहिनी तुम्ही जा, मी घेऊन येते. 15-20 मिनिटं होऊन गेले तर अजून 5 मिनिटात जर नाश्ता नाही पोहोचला माझ्या रूममध्ये तर माझ्या इतकं वाईट नाही बघ. नाही तुम्ही जा, मी लगेच आहे तुमच्या मागं. या कुत्रीचं काय करू ग मी? मयाच माय बापाच्या घरात राहून मलाच नौकरानी सारखं वागवायली. लाजे कशी वाटना झाली की माय मरणा झाली ही शेली बी. हिच्या भावाला तरी सांगून देतो मया आणि घेऊन जाय म्हणतो हिला हिच्या माहेरा सोड म्हणतो गदडीला. नुसते काम सांगायली. आता हे नाश्ता झाला की मला लगेच सांगाल दुसरे काम. ते फरशीचा डाग पुसून तर मी मई कमर वाकडी झाली. भांडे घासा, चहा करून द्या हिला, जेवणाकडे बघा. पागल झाला जीव मोहा नुसता. बाहेरचं झाडा म्हणते, नाश्त्याला हिला गरमागरम 2-3 टाइम करून द्या म्हणते. आणि ही खायली कायचं भूत खायले काही कळना झाले का फेकून द्यायली ते कळना झाले. हिच्यावर लक्ष तरी देवावं लागल. मग या हातातून एवढं करून घ्यायली मात्र हिचं काय नाटकं चाललीत काय माहित. मही माय मस्त पैकी एसी लावून फुल एसी करून अंगार बिंगार घेऊन झोपली असल. मसड सारखी वागायली. बराबर ती शिलीन मिनी म्हणतात मसड झाली म्हणून. मला वाटना मला माझ्या माईला काही मसड बिसड, मात्र खरंच तिचा लय राग यायला. एवढं वजन वाढून ठेवले मात्र काही आकलीचा पत्ता नसल्यासारखं वागायली. कशी राग आणत गेली स्वतःमध्ये, कसा तन असा तिच्या अंगामध्ये तणका होता. लाल बुंद होत गेली मिरची सारखी. आणि आता काय झालंय काय माहित, नुसती हो शिला नको शिला, असं करतो शिला तसं करतो शिला, हे करून देतो ते करून देतो. याच्यातच चालेल मला म्हणते शेवंते हे कर ते कर. हिचं काय डोकं फिरलं की काय? एखाद्या महाराजाकडे या शिलीपेक्षा या माईला दाखवावं लागते वाटायले बळा एकदा. शेवंते मर कुत्री, देते आणून तुला, खा एकदाचं गिळ. एक काम करते, पराठा करते आणि त्याला मस्तपैकी जमिनीवर असं लोळवते आणि त्या ताटात टाकते. त्या सँडविचला बी खाली जमिनीवर असं चांगलं लोळते, त्याला असं हे करते आणि तिच्या याच्यात टाकून देते, करून तिच्या ताटामध्ये मांडून देते. तसंच खाय म्हणाव गधडीला. शेवंते झाला की नाही मग पराठा सँडविच? हो वहिनी झालाय, घेऊन यायले. तिकडे कोणी नाही इकडे कोणी नाही. फोनवर तरी बोलू काय की तोपर्यंत त्या मूर्ख माणसाला विचारावं लागल ना केव्हा येणार हस म्हणून घ्यायला. इथं शिला मोहा जीव घ्यायली गधडी कुठली की. हे पागल माणूस फोन काऊन उचलना झालाय मूर्ख कुठला की. इथं आले कोण्या कामासाठी आणि काय करायले इथं बसून. 4 टोपले भांडे घासाय लावायली ती शिली कुठली की. तिच्या माहेरातीनं जावा तर मलाच पाठवायली मी ह्या सासरी गधडी कुठली की. लाजे वाटना झाली तिला. आलो काही दिवस तर तिला बरं दिसना झालंय माझं. घरची एवढी सगळी प्रॉपर्टी या दोघीच्याच नावावर व्हायची होय. माझ्या आईला कळना काही नाही. माझ्या बाबाला दोन्ही सुना लय आवडतात म्हणतात माझ्या लेकीच होता.
आणि तैला जर काही त्या दोघीनं शिलीनं या मिनीनं जर काही कानं भरून दिले तर ते दोघीच्याच नावावर सगळी प्रॉपर्टी व्हायची होय. नवरे तैचे, लेकरं तैचे आणि तैचं सगळं व्हायचं होय. आणि घर आहे तैचं, शेत आहे तैचं. त्यामुळं मला बाबाला बोलण्यापेक्षा आईला सगळं भरवावं लागल जायच्या आधी. नाही तर झालं सगळं मग हे सगळी प्रॉपर्टी त्या दोघीच्या नावानं व्हायची होय आणि मला भेटेल ठेंगा. मला माझ्या नवऱ्यावर जरासाही विश्वास नाही, काही नाही. गधडा कुठला की ती कार आणली होती इथं मला सोडायला, ती सेकंड हँड घेतलेली आणि ते बी त्याच्या मित्राची भय. काही याची नव काही नाही, काही पैसा भरते महिन्याला कितीतरी, याचं स्वतःचं काहीच नाही. याच्यामुळं मला इथं भटकावं लागायला माझ्या माहेरामध्ये. अशा माणसाला बघून दिलं. माझ्या माईला इलाज नाही, माझ्या बापाला इलाज नाही. काय सांगू आता, काहीतरी करावं लागल मोठा जुगाड. नाही तर झालं ही मला शिले घरातून काढण्याच्याच नादात आहे. आता जावं तर लागल माझ्या सासरी, मात्र कांड करूनच जाते. शेवंता इथं काय करायली? किती गरमी फायली इथं, कशाला बसली? मग काय करू, गर्मीमध्ये बसू नको तर. तू इसून घ्यायली की थंडी थंडी एसीची हवा, कूलरची हवा, पंख्याची हवा. 2-3 दिवस झालं बाई नाही इथं लागेला सुचलून तिथं ठेवला नाही. सारखी म्हणते मला चहा प्यायचाय, मला दूध प्यायचंय, मला कॉफी आणून दे, मला आमकच दे, मला टमकच दे. नाश्त्याला इला वेगळंच, जेवणामध्ये इला वेगळंच. कोंबड्याचं मटण, बकऱ्याचं मटण. आबा बाबा बाबा एवढं डोकं पिकवलंय ना त्या शिलीनं, गधडीनं काल मला मारलं आणि तू काहीच केलं नाही साई. मला तू हा दरासाहेब हलकीनं हलाय, नुसता राग यायलाय बघ. तू हा एवढी जाड आहे की पकडा वाजते ना तिच्या झिपोट्या. ती लेकीच्या झिपोट्या पकडेपर्यंत तू नुसतं उभं राहून बघू लागलीस तिच्याकडं आणि बरं बरं म्हणून लागलीस. लास्ट वाटाय पाहिजे तुला. नाही ना शेवंते, तिच्या अंगात जर भूत घुसलं नसतं ना तर तिला मी बराबर कुचवलं असतं. मात्र तिच्या अंगात काहीतरी हाय म्हणून तुला सांगितलं होतं, तरी तिच्या नादी लागली. आता भोगत राहाय, जोपर्यंत इथं हस ना तसंच तिच्या मागं पुढं कामं करत राहाय. मी बी करायले, सकाळपासून 3 वेळा फरशी पुसली. सारखी म्हणायली शेवंता कुठे तिथं डाग राहिलाय, शेवंता कुठे तिथं डाग राहिलाय म्हणू मी माग लागली होती. तिथं पुसून पुसून मी घामाचा गोळ गेलाय तिथं. तुला काय सांगू, येड्यासारखा जीव झालाय मोवाई बी. तू हे बाबा गेले तर बाहेर, त्याला सांगावं म्हणलं शिलाला नेऊन सोडा तिच्या माहेरा. पण ते म्हणायले तर की नको राहू दे आपल्या इथं, तिच्या मायबापाच्या इथं तिची काय सोय होणार, हा इथं करता येते. आता त्याला कसं सांगू की शेवंताला तिनं मारलं म्हणून? सांग बरं. जर असं सांगायला गेलं तर म्हणून शेवंतानंच काहीतरी कांड केला असेल म्हणून शिलानं मारलं, नाही तर शिला मारत नाही म्हणून. एवढा विश्वास आहे तुझ्या बाबाला. आणि जर सांगितलं बी आणि समजलं बी की तू मारलं म्हणून, तरी त्याला वाटेल की तू मारलं, शिलानं मारलं नाही म्हणून, की तिच्या अंगातल्या भूतानं मारलं, तिला काहीतरी झालंय म्हणून. आणि केशवला सांगायला गेलं तर केशव तुझ्यावर भरोसा ठेवत नाही आणि तुझ्यामुळं माझ्यावरही भरोसा ठेवना झालाय. अशी कथा झाली, अशी गोष्ट झाली. आता काय सांगाव, सगळा का हेच करून बसली शेवंते तू. मला काय बोलून तुला काही कळना झालंय ग. ती मिनी जाऊन बसती तिकडं, सगळा कामाचा लोट पडलाय माझ्यावर. तू इकडं तिकडं फिरत राहायलीस, काही कामही करणास काही नाहीस बराबर ग मा शेवंते. नुसता कदर आणलास ग तू. काय म्हणलीस तू की मी इकडं तिकडं फिरायले, काही काम करना झाले? बघितलीस काय, सकाळी 5 वाजता येऊन दरवाजा ठोकलाय शिलानं. सकाळी 5 वाजल्यापासून मरगत काम करायले मी. किती काम केले तुला माहित आहे का? किचनची सकाळी साफसफाई करायला लावली बाईनं मला. आणि भाकर काय, पराठा काय, चपात्या काय, त्या किचन मध्ये आता जाऊन बघ, राडाच राडा झाला असं सगळ्या पिठाचा इकडं तिकडं. आता कव्हा येते की बाहेर, कव्हा मला बोलते की ती साफसफाई करा म्हणून. सकाळी 7 वाजता बाईला नाश्ता पाहिजे होता, 5 वाजता येऊन खटखट केले मी दरवाजाला. भेव वाटलं मला उठ, आणि म्हणून तिच्यासाठी उठले मी, किचन मध्ये गेले भीतीला करून. मी चपाती केली, मला म्हणली चपाती नाही मला पराठा पाहिजे. तिला पराठा करून दिला, मग पराठा खाल्ला. मला म्हणते आता मला पराठा बस झाला म्हणते, आता मला ब्रेकफास्ट मध्ये ते हे सँडविच करून द्या. फ्रीज मध्ये होतं नाही तेवढं सगळं काय ते भाजीपाला ते दरा टाकायला लावला तिनं सगळा मला. आणि तिथं उभं राहिली मी, मागं पुढं फिरायली. तू सांग मला मी काय काय करू, पागल हो की काय? जावावं म्हणायलो मी सासरी, मात्र मला इथलं सगळं करून तरी जावावं लागल ना. काय करून जायचंय तुला? करून जायचं नाहीये,
म्हणजे मला ते घ्यायला येईल मोहनवरा तेव्हा तर जाईल ना. आता ते तिकडं आहे बाहेर देशामध्ये, त्याला यायला उशीर लागतेच ना. का आता उठलं की सुटलं मी लगेच जाऊ की काय? तुला माहित आहे आता आंबोला घेऊन तिथं एकटी कशी राहू मला सांग बरं. माझी सासू गावामध्ये राहते आणि मी इकडे या रूमवर माझ्या घरी, मग मी एकटीच राहू का मला सांग बरं. हा त्याला येऊ दे की माझ्या नवऱ्याला आला की आम्ही दोघं तिघ जण सोबत राहू शकतो. आता त्याचं कॉन्ट्रॅक्ट 6 महिन्याचं होतं, आता 2च महिने झाले, ताई 4 महिने बाकी होतं. आणि तुम्हाला म्हणतीस मग आता जाय म्हणून सासरी जायचं आहे मला माहित आहे, मात्र येऊ तर देत आहे ना. आता मी आज फोन करावं म्हणलं होतं पण फोन लागला नाही त्याचा. त्याला अजून संध्याकाळच्या टायमाला मी फोन करते आणि विचारते काय झालं काय नाही म्हणते, असं विचारावं लागल. नंतर ते येतील आणि मला घेऊन जातील. मी काहाला तुझ्या घरी थांबवून काहाला काय करू? होय गे येड्या दिमाकाची शेवंती, तुला कव्हा म्हणले गे मी जाय म्हणून? आपलंच काही भरगडायलीस. तुला फक्त एवढंच म्हणलं होतं की काय करून जाणार हस, एवढं मोठं भाषण द्यायची काय गरज आहे? मी तुला कव्हा म्हणलं जाय म्हणून? राहाय मात्र व्यवस्थित राहाय. आता भानगडी करू नको म्हणलं घरामध्ये. उग विनाकारण ती शेवंती काय म्हणतात मीनी जाऊन बसली तिच्या माहेरा आणि इथं शिलीच्या अंगात असं घुसलंय भूत. तू मी काम करून करून पागल झालो. मग आता तरी कांड करू नको, जरा शांत पद्धतीने राहाय घरामध्ये. लोकायला आजूबाजूला समजलं ना की आपण असं करायलो तर दोघीला कुत्र्यासारखं मारतील लोक येऊन, माहिती आहे का? व्यवस्थित राहाय जरा असं. आता शिलीला तर काय बोलून फायदा नाही. कालच तू बघितलं तिनं तांडव केला, कसं मारलं तुला कुत्र्यासारखं. तिच्या नादी लागता येत नाही आपल्या दोघीला बी, आणि तू तर लागूच नको बिलकुल. मला तरी तिनं सोडल शिव्या पिव्या घालून, मात्र तुला सोडणार नाही बरं का शेवंते, लक्षात ठेव. आता त्याच्यामुळं ना व्यवस्थित राहा, बाकी काही म्हणायचं नाही मला तुला. काय बडबड चालू आहे इथं?